महाराष्ट्रात गेले काही दिवस मुसळधार पाऊस बरसतोय। कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळतंय। जुलै महिन्याची सुरुवातच मुसळधार पावसानं झाली। पावसाचं हे रौद्र रूप आणखी किती दिवस असेल, कोणत्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, जाणून घेऊ। सॅटेलाइट इमेजनुसार मुंबईलगत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई, ठाणे, पालघर त्याचबरोबर कोकणातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस बरसतोय। काही भागांना तर अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आलाय। पावसाचा कहर हा 8 तारखेपर्यंत असाच कायम असणार आहे। 9 तारखेनंतर अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र कमकुवत होईल आणि त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय। पुढचे 3 दिवस तरी पावसाचं असंच रौद्र रूप मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात पाहायला मिळेल। GFS मॉडेलनुसार पुढचे 3 दिवस मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। मुंबईलगत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून या भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडतोय। जोरदार वेगाने वारे वाहत आहेत आणि त्यामुळेच या भागांना रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलाय। IMDनं जारी केलेल्या मॅपनुसार कोणत्या भागांना काय अलर्ट देण्यात आलेत ते सुद्धा पाहूयात। 5 तारखेला कोकणातील सगळ्याच पट्ट्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आलाय। पालघर, मुंबई, ठाणे, पुणे त्याचबरोबर रत्नागिरी या सगळ्या भागांमध्ये रेड अलर्ट आहे। या भागांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। सिंधुदुर्गमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट असणार आहे, त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नका असं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। नाशिकमध्ये सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट असेल। मुसळधार पाऊस या भागांमध्ये पडणार आहे। विदर्भामध्ये गोंदिया आणि भंडारा या भागांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट असेल। मुसळधार पाऊस या भागांमध्ये पाहायला मिळेल। त्यानंतर विदर्भातील सगळेच जिल्हे, उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये सुद्धा पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे। नांदेड, बीड, लातूर, सोलापूर, जळगाव, अहिल्यानगर, सांगली या भागांमध्ये मात्र ग्रीन अलर्ट आहे। पावसाची शक्यता या भागांमध्ये कमीच वर्तवण्यात येते। त्यानंतर 6 तारखेला सुद्धा नाशिक, रायगड, पुणे, सातारा या भागांमध्ये पावसाचा रेड अलर्ट आहे। या भागांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय। त्याचबरोबर पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक या भागांमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे। या भागांमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो। विदर्भातील सगळेच जिल्हे, नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे या भागांमध्ये 6 तारखेला पावसाचा येलो अलर्ट आहे। हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी या भागांमध्ये विजांसह आणि मेघ गर्जनेसह बरसतील असा अंदाज आहे। उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाचा ग्रीन अलर्ट आहे। तापमान कमी असेल आणि ढगाळ वातावरण या भागांमध्ये पाहायला मिळेल। 7 तारखेला रायगडमध्ये फक्त रेड अलर्ट आहे। त्याचबरोबर नाशिक, पालघर, पुणे, रत्नागिरी या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे। मुसळधार पाऊस या भागांमध्ये बरसेल। विदर्भामध्ये यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा फक्त याच भागांना येलो अलर्ट आहे। जळगाव, धुळे, नाशिक या भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट असेल। उर्वरित जिल्ह्यांमध्ये 7 तारखेला तरी पाऊस पडणार नाही असा अंदाज आहे। 8 तारखेला पावसाचा जोर कमी होणार आहे। रेड अलर्ट कोणत्याच भागांना नाहीये, त्याचबरोबर ऑरेंज अलर्ट सुद्धा नाहीये। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा या भागांना येलो अलर्ट आहे। त्याचबरोबर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये सुद्धा येलो अलर्ट आहे। विजांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये बरसेल। 9 तारखेला सुद्धा पावसाचा जोर कमीच असेल असं चित्र दिसतंय। त्यामुळे फक्त पुढचे 2 ते 3 दिवस मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात पावसाचं रौद्र रूप असेल। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये पावसाचा जोर अजूनही कमीच आहे। या भागांमध्ये पुढचे काही दिवस सुद्धा पावसाचा जोर कमीच असणार आहे। मुंबई आणि आसपासच्या परिसरांमध्ये पुढचे 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस असेल आणि त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल। तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे, कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।